रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ. माऊली, मी मागच्या हप्त्यात एक व्हिडिओ टाकला होता भोपळ्याला आणि तांबाटीला स्लरी कशी घालायची. हा सिंगल फेड मडपंप घेतलेला आहे क्रॉम्प्टन कंपनीचा. तर असा गोबर गॅसमध्ये टाकलेला आहे. हा जुना गोबर गॅस आहे आमचा. इथं शेणबिन कालवलं जातं आणि इकडे या टाक्या आहे. हे साधारण 1200 लिटरच्या आणि खाली म्हणजे 12×2 = 24, 12×3 = 36, 12×4 = 48, 12×5 = 60, 6,000 लिटरचा स्टॉक आहे हा सगळा. सर्व इथं जमा होतं. शेण, गोमित्र पण डायरेक्ट गोठ्यातून तुम्ही बघू शकते. गोठ्यातून डायरेक्ट टाक्यांमध्ये अटॅच होतं आहे. आणि अशी पाईपलाईन करेल आहे आम्ही. साधारण 2चा पाईप वापरलेला आहे, त्याला रिटर्न ठेवलेला आहे. म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी आणि बाकीचं इकडं रिटर्न काढतो. आणि ही 2ची पाईपलाईन अशी पूर्ण मळ्यात फिरवलेली आहे. आणि नंतर या शेण गोमित्र सगळं आमचं. या गाई आहे, गाई जाग्यावरच राहत्या. आणि हा टाटा कंपनीनं आम्हाला गोबर गॅस दिलेला आहे. हा घरात पाईपलाईन केलेली आम्ही याची. मस्त काम आहे. साधारण आमच्या घरात 10 मेंबर आहे. 10 मेंबरला पुरून जातो. हा याचा काही वास येत नाही, काही नाही. आणि याची जी स्लरी ही आम्ही डायरेक्ट त्या जुन्या गोबर गॅसला अटॅच करेल. म्हणजे इकडं काही घरात वास येण्याचा काही संबंध नाही, काही नाही. एकदम व्यवस्थित चालतं. आणि ही पाईपलाईन आम्ही पूर्ण मळ्यात फिरवली. इथे जीवामृत बनवण्याचं टँक आहे हा. म्हणजे स्लरीचं काम वेगळं आणि जीवामृताचं वेगळं. स्लरी खाली दिली जाते, जीवामृत हे वरती फवारलं जातं. तसं जीवामृताची ड्रिचिंग पण होते. आणि आमच्या पावसाळी वातावरण जास्त आहे आमच्या गिरणारे गावात. म्हणजे आम्ही त्र्यंबकच्या जवळ असल्यामुळे आमच्या पाऊस भरपूर होतो. ही अशी पाईपलाईन आम्ही पूर्ण मळ्यात, साधारण 7-7.5 एकरचा आमचा मळा आहे हा. तर तांबाट्या बघू शकता तुम्ही, पूर्ण स्लरीवरच आहे. अजून याला कुठल्याही प्रकारचं रासायनिक दिलेलं नाही आहे. तर मला 25 वर्ष झाली मी शेती करतोय. म्हणजे सगळ्या शेतीत PhD झाली आणि BHD झाली. एवढ्या डॉक्टर झालो असतो. तर अशी शेती आहे. आणि पुढं मग जे 2चे पाईप संपले, पुढं हा काय बोरचे पाईप पडेल होते आमच्या काळी. हा बोरचा पाईप त्याला अटॅच करेल असा. आणि जसं पाहिजे तसं पूर्ण मळ्यात कुठंही पण पाईपलाईन फिरवता येते. बोरचे जैनचे पाईप आहे. परत व्हिडिओ कट करतो, परत काढतो पुढे गेल्यावर.